हेलो गाइज, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत इफेक्ट ऑफ सबस्टिट्यूएंट ऑन द रिएक्टिव्हिटी ऑफ बेन्झीन अँड मोनोसब्स्टिट्यूएंट बेन्झीन कंपाउंड टुवर्ड द इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. बेन्झीन आहे, बेन्झीन आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन शो करतो का आणि कसा शो करतो याचा मेकॅनिझम आपण प्रिव्हियसली लेक्चरमध्ये डिस्कस केलेला आहे. बट हा जो पर्टिक्युलर बेन्झीन आहे यावरती जर एखादं सबस्टिट्यूशन झालं, मोनो सबस्टिट्यूशन झालं, तर तो इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन कशा प्रकारे शो करतो आणि त्याच्या रिएक्टिव्हिटीवरती कशा प्रकारे चेंजेस होतं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे. प्लस आपण डिस्कस करणार आहोत स्ट्रक्चर अँड युजेस ऑफ पर्टिक्युलर 4 ड्रग्स जे आपल्याला सिलेबसमध्ये दिले आहे, म्हणजेच युनिट नंबर 1 मधला सी आणि डी हा टॉपिक आपण कंप्लीट करणार आहोत. जर तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाइम व्हिजिट करत असाल तर चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण आपल्या चॅनलवरती आपण डिस्कस करतो फार्मसीला आपल्या मातृभाषेमध्ये म्हणजेच आपल्या मराठी भाषेमध्ये. जे काही लेक्चर्स मी ह्या चॅनलवरती घेत असते त्या सगळ्या लेक्चरच्या हँड रिटन नोट्स सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड करत असते. तुम्हाला अवेलेबल कशा प्रकारे होणार तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिली आहे त्या लिंकवरती तुम्हाला क्लिक करायचे आहे आणि नोट्स तुमच्या. चला तर पटकन आपला मेन टॉपिक वरती डिस्कस करूया. हे गाइस, माय सेल्फ पल्लवी, असिस्टंट प्रोफेसर, आणि तुम्ही बघताय फार्मसी विथ पल्लवी, जिथे आपण फार्मसीला आपल्या मातृभाषेमध्ये म्हणजेच आपल्या मराठी भाषेमध्ये बघतो. सी ऍज आपल्याला माहिती आहे की बेन्झीन हा एक रिंग लाईक स्ट्रक्चर आहे ज्याच्यामध्ये 6 कार्बन प्रेझेंट आहे. ठीक आहे, याला आपण इथे बेन्झीन कन्सिडर करूया तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करायसाठी. फॉर एक्झाम्पल इथे एखादं सबस्टिट्यूशन झालं तर हा काय होणार, मोनो सबस्टिट्यूटेड बेन्झीन होणार. ठीक आहे, मी तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी इथे हा एक्झाम्पल देते सो दॅट तुम्हाला एक व्हिज्युअल येणार आणि तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होणार. ठीक आहे, हा झाला मोनो सबस्टिट्यूटेड बेन्झीन. याच्यामध्ये अगेन 2 जर आपण कंपोनंट ऍड केले तर हा झाला डाय सबस्टिट्यूटेड बेन्झीन. 3 जर ऍड केलं तर तो काय होणार, ट्राय सबस्टिट्यूटेड बेन्झीन. बट जेव्हा आपण 2 कंपोनंट ऍड करणार किंवा 2 रिएक्शन करणार तर इथे नेमिंग चेंज होतं. कशा प्रकारे चेंज होतं तर हा झाला आपला मोनो सबस्टिट्यूटेड बेन्झीन. ओके, जर सी आपल्याला माहिती आहे कार्बन बेन्झीनमध्ये किती कार्बन आहे तर 6 कार्बन आहे. हा फर्स्ट कार्बन कन्सिडर करूया, हा सेकंड, थर्ड आणि फोर्थ. अगेन हा फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ. जेव्हा आपण सेकंड कार्बनवरती सबस्टिट्यूशन करतो म्हणजेच इथे जर आपण एखादा कंपोनंट जर ऍड केला तर हा आपला झाला ऑर्थो सबस्टिट्यूशन. ठीक आहे, मग हा ऑर्थो या साईडला झाला की त्या साईडला झाला, कुठेही झाला तर तो आपला ऑर्थो सबस्टिट्यूशन होणार. ओके, नाव ऑर्थो जर सेकंड कार्बनवरती सबस्टिट्यूशन केलं नाही, थर्ड कार्बनवरती जर आपण सबस्टिट्यूशन केलं म्हणजे इथे जर केलं तर हा झाला आपला मेटा सबस्टिट्यूशन. ठीक आहे, मेटा मे बी ऑन दिस साइड और दिस साइड. ओके, जर आपण फोर्थ कार्बनवरती सबस्टिट्यूशन केला तर याला आपण पॅरा सबस्टिट्यूशन म्हणतो. ठीक आहे, ऑर्थो, मेटा आणि पॅरा हे सबस्टिट्यूशन तुम्हाला क्लिअर असणार. अशा प्रकारे त्याचे नेमिंग आपण करू शकतो. ही झाली डाय सबस्टिट्यूशन. ट्राय सबस्टिट्यूशन सुद्धा होऊ शकतो. फॉर एक्झाम्पल फर्स्ट आणि सेकंड कार्बनमध्ये ऑलरेडी कंपोनंट प्रेझेंट आहे आणि त्याची थर्ड रिएक्शन जर होत असणार तर ती झाली आपली ट्राय सबस्टिट्यूशन. मग फॉर एक्झाम्पल हा फर्स्ट, सेकंड आणि थर्ड कार्बनवरती जर झाला तर मग आपण याला नेमिंग कसं करणार तर आपल्याला IUPAC नॉमेनक्लेचरला नेमिंग करायचं असतं. लाईक फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि ट्राय सबस्टिट्यूटेड बेन्झीन अशा प्रकारे नेमिंग करायचं. आय होप तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर असणार. आता ह्या सबस्टिट्यूशनमुळं जे काही इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा चेंजेस व्हायचा आहे किंवा कशा प्रकारे रिएक्शन चेंज होते, स्पीड चेंज होते, तेच आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करायचं आहे. फर्स्ट केस आपल्याला क्लिअर झालेला आहे की जर एक सबस्टिट्यूशन झालं असणार आणि सेकंड जेव्हा रिएक्शन होते तर हा आपला बेन्झीन काय देणार, ऑर्थो, मेटा किंवा पॅरा डायरेक्टेड बेन्झीन आपल्याला देणार. सेकंड थिंग, हा जो काही कंपोनंट आहे याची रिएक्टिव्हिटीमध्ये काय चेंजेस होणार तर हे जे काही कंपोनंट आहे ज्याच्यावरती सबस्टिट्यूट होणार याच्या नेचरवरती बेन्झीनची रिएक्शन हे डिपेंड करतं. जर हा आपला इलेक्ट्रॉन विड्रॉइंग असणार तर वेगळं रिएक्शन शो करतो. हा इलेक्ट्रॉन डोनेटिंग कंपोनंट असणार तर तो वेगळं नेचर शो करणार. हा ऍक्टिव्हेटर आहे की डीऍक्टिव्हेटर आहे ह्या सगळ्या टॉपिकवरतीच आज आपल्याला डिस्कस करायचं आहे. नाव फॉर एक्झाम्पल हा आपला बेन्झीन आहे. अगेन बेन्झीनची जर आपण ब्रोमिनेशन केली तर ही रिएक्शन समवॉट स्लोअर असते, बट बेन्झीनला आपण कन्वर्ट केलं ॲनिसोलमध्ये. ठीक आहे, अगेन त्याचं जर ब्रोमिनेशन केलं, फॉर एक्झाम्पल हा ब्रोमिन आहे आणि ते ब्रोमिन ॲड करायचं आहे तर ही रिएक्शन फास्टर असते ॲज कम्पेअर्ड टू बेन्झीन. म्हणजेच काय तर इथे हा जो कंपोनंट आपण ॲड केला हा रिएक्शनला फास्टर करतो, सो इथे आपण याला ॲक्टिव्हेटर म्हणणार. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल OCH इथे आपला ॲक्टिव्हेटर झाला. रिएक्शन ही तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असणार. नाव अनदर एक्झाम्पल, ही बेन्झीन आहे. बेन्झीनवरती असे काही कंपोनंट लावले
की हे कंपोनंट जी रिएक्शन आहे ती स्लोवर करते. फॉर एक्झाम्पल NO2 कंपाऊंड नायट्रोबेन्झिनची जेव्हा आपण नायट्रेशन करतो मीन्स HNO3 सोबत जेव्हा रिएक्शन करतो तर जेव्हा NO2 म्हणजे सेकंड कंपोनंट इथे ॲड होतं तर ती रिएक्शन स्लोवर असते ॲज कम्पेअर्ड टू अवर बेन्झिन. ओके, म्हणजेच याचाच अर्थच काय तर हा NO2 कंपोनंट जो आहे तो बेन्झिनची रिएक्शनला काय करतो, रेट ऑफ रिएक्शनला डिक्रीज करतो. सो इथे आपण याला डिॲक्टिवेटर म्हणतो. ओके, ॲक्टिवेटर कोण, जो रेट ऑफ रिएक्शनला इन्क्रीज करतो आणि डिॲक्टिवेटर कोण, तो रेट ऑफ रिएक्शनला डिक्रीज करतो. हे एक डिफरन्स तुम्हाला क्लिअर असणार. नाउ द इफेक्ट ऑफ इलेक्ट्रॉन डोनेटिंग अँड इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप ऑन अ बेन्झिन. ठीक आहे, आता हा सबस्टिट्यूटेड बेन्झिन आहे तर यावरती जर आपण इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुपचा जर रिॲक्शन केली, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप म्हणजेच काय तर ऑलरेडी असा ग्रुप जो श्रीमंत आहे ज्याच्याकडे भरपूर असे इलेक्ट्रॉन्स आहे आणि असा इलेक्ट्रॉन डोनेटिंग इलेक्ट्रॉन रिच कंपोनंटची रिॲक्शन जर आपण बेन्झिन सोबत केली, बेन्झिन ही आपल्याला माहिती आहे की हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह कंपोनंट आहे, हायली श्रीमंत कंपोनंट आहे. सो इथे जर आपण इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप जर ऍड केला तर हा आपल्याला ऑलवेज ऑर्थो अँड पॅरा सबस्टिट्यूशन देणार. ठीक आहे, म्हणजे सेकंड आणि फोर्थ पोझिशन मध्ये याचं सबस्टिट्यूशन होणार. कोण तर इलेक्ट्रॉन डोनेटिंग कंपोनंट. जर ह्या सबस्टिट्यूटेड बेन्झिनची रिएक्शन आपण इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप सोबत केली, फॉर एक्झाम्पल इथे आता हा आपला इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप आहे म्हणजेच काय इलेक्ट्रॉन पोर कंपोनंट, म्हणजे त्याला आपण गरीब म्हटलं होतं, त्याच्याकडे इलेक्ट्रॉन प्रेझेंट नाही आहे. जर अशा कंपोनंटची रिएक्शन आपण सबस्टिट्यूटेड बेन्झिन सोबत केली तर हा आपल्याला पॅरा सबस्टिट्यूशन देणार. ठीक आहे, म्हणजे थर्ड बेन्झिन वरती याची सबस्टिट्यूशन होणार. ओके, सो हे डिफरन्स आपल्याला एक्झाम मध्ये लिहायचे आणि हे ऑलवेज आपल्याला आठवण ठेवायचं आहे की डोनेटिंग ग्रुप जेव्हा अटॅच होतो तेव्हा तो ऑर्थो आणि पॅरा सबस्टिट्यूशन देतो आणि विथड्रॉइंग ग्रुप जेव्हा आपण ऍड करतो तर तो ऑलवेज आपल्याला मेटा सबस्टिट्यूटेड प्रोडक्ट देतो. फार्मसी स्टुडंट आणि फार्मसी स्टुडंटला ओरली फक्त प्रत्येक गोष्ट सांगितलं तर चालणार आहे का तर ऑब्व्हियसली नाही. याचा आपल्याला मेकॅनिझम सुद्धा द्यायचा आहे. चला तर त्या मेकॅनिझम वरती डिस्कस करू. सी, जेव्हा आपण एखादा इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप बेन्झिन वरती अटॅच करतो तेव्हा आपल्याला माहिती आहे की इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप काय करणार तर इलेक्ट्रॉन त्याच्याकडे पुल करणार. सो मग इथले इलेक्ट्रॉन काय होणार, दिस सिंगल बॉन्ड मूव्स टू गिव्ह अ डबल बॉन्ड, दिस डबल बॉन्ड मूव्स टू गिव्ह अ निगेटिव्ह चार्ज ऑन ऑक्सिजन. सो मग बेन्झिनवरती कुठला चार्ज होतो, तो बेन्झिनवरती पॉझिटिव्ह चार्ज होतो आणि इलेक्ट्रोफाईल कुठला कंपोनंट आहे तर पॉझिटिव्ह चार्ज कंपोनंट आहे. सो मग इथे कुठल्याही प्रकारची रिएक्शन होणार नाही बेन्झिनवरती. हेन्स इट इज ॲक्ट ॲज अ डिॲक्टिवेटिंग एजंट. And in case of electron donating group like OH component, हा OH काय करणार, इलेक्ट्रॉन डोनेट करणार. सो ऑक्सिजन वरती जो काही लोन पेअर आहे तो मूव्ह होणार बेन्झिन वरती आणि तो रेझोनेटिंग फॉर्म शो करतो. सो बेन्झिन वरती निगेटिव्ह चार्ज येतो आणि इलेक्ट्रोफाईल आपला हा पॉझिटिव्ह चार्ज कंपोनंट आहे. सो पॉझिटिव्ह ऑलवेज रिॲक्ट विथ निगेटिव्ह. सो इथे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन हे इझिली होते. सो हेन्स इट इज ॲक्ट ॲज अ ॲक्टिवेटिंग एजंट. सो आय होप जो सी पार्ट आहे तुम्हाला क्लिअर असणार. नाऊ वी विल डिस्कस अबाउट द पार्ट डी, दॅट इज आपले जे 4 कंपोनंट दिलेले आहे त्याचे स्ट्रक्चर आणि युजेस आपल्याला दिले आहे. ऑब्व्हियसली सिलेबसमध्ये हा स्पेशल पॉईंट दिला आहे तर एक 2 मार्क्स किंवा 5 मार्क्ससाठी हा क्वेश्चन विचारण्याचे चान्सेस असतात. ओके, सो चला तर त्या टॉपिकवरती एकदा डिस्कस करूया. फर्स्ट जो टॉपिक आहे, फर्स्ट जो ड्रग आहे किंवा जो कंपोनंट आहे तो आहे DDT. आता DDT म्हणजे काय तर इट इज अ डायक्लोरो डायफिनिल ट्रायक्लोरो इथेन, कॉमनली त्याला DDT म्हणतात. हा जो कंपोनंट आहे तो टेस्टलेस आहे, कलरलेस आहे आणि ऑलमोस्ट ऑर्डरलेस आहे. याचं स्ट्रक्चर तुम्हाला स्क्रीनवरती दिसलं असणार. नाव हा जो DDT आहे याचे युजेस काय, दिस DDT इज यूज्ड ॲज अ इन्सेक्टिसाइड, म्हणजे पर्टिक्युलर इन्सेक्टला किल करायसाठी हे DDTचा यूज होतो. असे इन्सेक्ट जे डिसीज ट्रान्समिट करतात, ठीक आहे, एका रिजनपासून अनदर रिजनपर्यंत ट्रान्समिट करणारे जे इन्सेक्ट असतात त्यांना किल करायसाठी हा DDTचा यूज होतो. देन सेकंड यूज आहे पब्लिक हेल्थ. सी, जेव्हा वर्ल्ड वॉर 2 होता तेव्हा जे काही इन्सेक्ट बॉर्न डिसीज होता लाईक मलेरिया, टायफस, हे ट्रान्समिट होत होते विथ द हेल्प ऑफ इन्सेक्ट आणि त्या ट्रान्समिट होणाऱ्या डिसीजला कंट्रोल करण्यासाठी हा DDTचा यूज होत होता. ठीक आहे. अँड द थर्ड वन इज अ लिमिटेड करंट यूज. तेव्हा ठीक आहे वर्ल्ड वॉर 2च्या वेळेस हा DDT भरपूर यूज होत होता, बट आता याचा यूज हा लिमिटेड आहे. का तर हा जो आपला DDT आहे तो बायो ॲक्युम्युलेशन शो करतो. मीन्स एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये जर हा DDT एंटर झाला तर तो ॲक्युम्युलेट होतो. फर्दर त्याला जर एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमने खाल्लं तर तो
त्या सेकंड ऑर्गॅनिझममध्ये ट्रान्समिट होतात. सो ही जी काही बायो चेंज आहे, बायो चेनमध्ये तो DDT सर्क्युलेट होतो, त्याच्यामुळे भरपूर असे डिसीज होण्याचे चान्सेस असतात. ओके, सो करंट यूज हा त्याचा लिमिटेड आहे. नाव द सेकंड वन इज अ सॅक्रिन. सॅक्रिन हे आपला आर्टिफिशियल स्वीटनर आहे, जो 300 to 400 टाइम्स स्वीटर असतो ॲज कम्पेअर टू अवर सॅक्रिन. सॅक्रिनमध्ये काय तर एक बेन्झिन आहे, बेन्झिन अटॅच टू अवर ट्रायअझोल रिंग. स्ट्रक्चर आपल्याला लर्न करायचे आहे, अगदी सिंपल स्ट्रक्चर आहे आणि हे विचारले तर आपल्याला लर्न करायचे आहे. नाव द युजेस ऑफ अवर सॅक्रिन. फर्स्ट यूज आहे इन फूड आणि ब्युरेजेस. सी हा आर्टिफिशियल स्वीटनर आहे आणि 300 to 400 स्वीटर आहे ॲज कम्पेअर टू सुक्रोज. सो फूड आणि ब्युरेजेसमध्ये ॲज अ स्वीटनिंग एजंट म्हणून आपण सुक्रोजला वाईडली यूज केले जातो. देन सेकंड यूज आहे फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये. फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये जे बिटर ड्रग आहे त्याचा टेस्ट मास्क करायसाठी किंवा च्युइंग गम्स आहे त्याला टेस्ट मास्क करायसाठी, टेस्ट द्यायसाठी हा सुक्रोजचा वाईडली यूज केला जातो. देन अदर युजेसमध्ये डाएट मॅनेजमेंटमध्ये बरेच लोक शुगर अवॉइड करतात. सो मग अशा वेळेस त्यांना स्वीट फ्लेवर द्यासाठी, स्वीट टेस्ट द्यासाठी, डाएट मॅनेजमेंट करायसाठी आपण सुक्रोजचा यूज करतो. सो दीज आर सम युजेस ऑफ अवर सुक्रोज. नाव अनदर कंपोनंट इज अ BHC. आता हा BHC आहे तर BHC इज अ बेन्झीन हेक्साक्लोराइड, ज्याला आपण BHC म्हणतो, अँड इट्स ऑल्सो नोन ॲज अ हेक्साक्लोरोसायक्लोहेक्झेन. ओके, स्ट्रक्चर अगदी सिंपल आहे, बेन्झिन आहे आणि याच्यावरती 6 क्लोरीन कंपोनंट हे सबस्टिट्यूट झालेलं आहे. सो अगदी सिंपल आहे, तुम्ही इझिली करू शकता. नाव द युजेस ऑफ अवर BHC. फर्स्ट यूज आहे इट इज यूज ॲज अ इन्सेक्टिसाइड. BHCचा जो गॅमा आयसोमर आहे याला लिंडोकिन म्हणते, हा इन्सेक्टिसाइड म्हणून यूज केला जातो टू प्रोटेक्ट व्हेजिटेबल, फ्रुट्स अँड क्रॉप्स. ओके, फक्त आणि फक्त गॅमा आयसोमर दॅट इज लिंडोकिन हा यूज होतो. सेकंड यूज आहे फार्मास्युटिकल ऍप्लिकेशन मध्ये, जो गॅमा आयसोमर आहे याचा यूज होतो फॉर द ट्रीटमेंट ऑफ लाइट्स अँड स्कॅबिज इन ह्युमन. देन अदर युजेस मध्ये काय तर दिस लिंडोकेन और गॅमा आयसोमर इज यूज्ड फॉर द सॉइल ट्रीटमेंट, सीड ट्रीटमेंट अँड पेट्सच्या ट्रीटमेंटसाठी सुद्धा याचा यूज होतो. नाउ अनदर अँड लास्ट कंपोनेंट इज अ क्लोरामाइन. क्लोरामाइन इज अ कलरलेस लिक्विड and it is highly unstable at its melting point. This is the structure of our chloramine. What is the use of our chloramine? Organic synthesis मध्ये याचा भरपूर असा यूज होतो. तर ऑक्सिडायझिंग अँड सायक्लायझिंग एजंट म्हणून हा आपला कंपोनंट यूज होतो. अगेन हा कंपोनंट डिसइन्फेक्टंट अँड बॅक्टेरियासाइड रिएक्शन शो करतो. ओके, सो दीज आर द युजेस अँड स्ट्रक्चर ऑफ अवर बेसिक 4 कंपोनंट. आय होप तुम्हाला व्हिडिओ हा आवडला असणार. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, शेअर करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच इंटरेस्टिंग टॉपिक सोबत. टिल देन बाय बाय.